नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत जयश्री सूरज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता बनवणार आहोत पालक पराठा. एकदम छान टेस्टी, लोणच्यासोबत, चटणीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता. व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम हेल्दी आणि टेस्टी. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे. पालक घेतला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, एकदम छान कट करून घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे. आपण आता त्यामध्ये आता लसूण मिरची पेस्ट टाकून घेऊया. लसूण आणि मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घेतली आहे, ती टाकली आहे. आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद टाकली आहे, जिरे टाकले आहे, एक चमचा चवीनुसार मीठ टाकलं आहे, कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करून घ्यायचं छानपैकी. त्यामध्ये आता आपण ज्वारीचं पीठ टाकलं आहे, एक वाटी, एक पूर्ण वाटी भरून टाकली, थोडीशी कमीच टाकली. गव्हाचं पीठ टाकलं आहे, एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी बाजरीचं पीठ. अंदाजे आपल्याला किती अंदाज त्याचप्रमाणे आपण पीठ टाकून घ्यायचं आहे. मी एक वाटी टाकलं आहे, छोटी एक वाटी. छानपैकी पहिले कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता. त्यामध्ये आता पाणी टाकून छानपैकी भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. पालकमध्ये थोडंसं पाणी असतं, त्यामुळे एकदम थोडं थोडंच पाणी टाकून आपण आता भिजवून घेऊया पीठ. छान थोडंसं कडकच भिजवायचं आहे, ते थोडं नरम होऊन जातं. एकदम हेल्दी आणि टेस्टी लहान मुलांना आवडतील असे पराठे. लहान मुलं पालक खात नाही, त्यामुळे पराठे बनवून खाऊ घातले. एकदम छान टेस्टी. आता आपण त्याचा पराठे बनवून घेऊ. अशा पद्धतीने पीठ छान भिजवलं आहे. त्याचं थोड्या वेळाने थोडंसं पातळ झालेलं आहे. त्यामुळे आता बघू शकता अशा पद्धतीने जास्त पातळ व्यवस्थित पातळ झालेलं. त्यामुळे छोटे पत्ते बघू शकता. तवा एकदम छान टाकला आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित एकदम थोडी साईज व्यवस्थित भाजून घेऊया. व्यवस्थित छानपैकी भाजून घेतला आहे. अशा पद्धतीने आपला पालक पराठा अशा पद्धतीने आपण आता सगळं पालक पराठा सगळे लाटून भाजून घेतले आहे. ही साईडची भाजायची, छान लाल होईल. तेल लावून सगळे पराठे आपण आता तेलामध्ये छानपैकी भाजून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने एकदम छान टेस्टी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कमेंट करा तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ कसा झाला सांगा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल एकदम